जसा नानाभाऊ तुमच्यावर अन्याय होऊन राहिला तिकडे तसाच आहे. माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर या ठिकाणी अतिशय जोरदार चर्चा झाली. काल रात्री 3:38 या सभागृहामध्ये चर्चा झाली. या चर्चेची सुरुवात सन्माननीय श्री रोहित पवारजी यांनी केली. त्यामध्ये सन्माननीय श्री सुरेश धसजी, सुनील प्रभूजी, कालिदास कोळंबकरजी, नरेंद्र भोंडेकरजी, जितेंद्र आव्हाडजी, गोपीचंद पडळकरजी, हेमंत ओगलेजी, आशुतोष काळेजी, कैलास पाटीलजी, मुरजी काका पटेल, डॉक्टर ज्योतिताई गायकवाड, हिरामण खोसकरजी, बाबासाहेब देशमुखजी, प्रतापदादा अडसड, विलास भुमरेजी, सचिन पाटीलजी, सिद्धार्थ खरातजी, प्रवीण दटकेजी, आनंद तिडकेजी, डॉक्टर किरण लहामटेजी, नारायण पाटीलजी, बाबाजी काळे, विक्रम पाचपुतेजी, अभिजित पाटीलजी, प्रवीण स्वामीजी, राजू तोडसामजी, अशा आणि त्याच्यानंतर अजून आहे यादी श्री अनंत नरजी, संजय उपाध्यायजी, महेश सावंतजी, नानाभाऊ पटोलेजी, जयंतराव पाटीलजी, अशा एकूण 32 सदस्यांनी या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग घेतला. प्रामुख्यानं कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ही चर्चा उपस्थित करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले. काही मोलाच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं, ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी, ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. काही हरकत नाही. आपण जरा विषयाकडे येऊ. आजही मिरची लागू शकते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दरवेळेसच अंतिम आठवडा प्रस्ताव आपला
कायदा आणि सुव्यवस्थेवर येतो. अनेक घटना सांगितल्या जातात, काही खऱ्याही असतात, काही थोड्या अतिरंजित देखील असतात. पहिल्यांदा सांगतो की ज्या विविक्षित घटना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेवर मी काही बोलणार नाही, पण त्याची नोंद घेतलेली आहे. त्या संदर्भातल्या नोट्सही माझ्याकडे आहेत. आवश्यक असेल तर त्या आमदारांना मी पाठवून देईल. त्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात काय कारवाई झाली आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. पण त्याचवेळी मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी नेहमी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला उत्तर हे स्टॅटिस्टिक्सने देणं हे काही योग्य नाही आहे. हे पूर्वी पण म्हणायचो, मी विरोधी पक्षात असताना म्हणायचो, इतके वर्ष गृहमंत्री आहे तरी म्हणतो. पण दुर्दैवाने या सभागृहामध्ये चुकीचं स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं आणि मग महाराष्ट्रच कसा क्रमांक 1 वर आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राची बाजू तर मला मांडावीच लागेल आणि म्हणून मला मग आकडेवारी या ठिकाणी द्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम रेट हा कसा मोजायचा असतो. प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो. तो जर ॲब्सोल्यूट क्राईम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल, कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे. आता 15 लाखात क्राईम होतील तर किती होतील. आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत. हे 7वं आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही, पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही. क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, इथेही पहिल्या क्रमांकावर नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही रेपचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे, 17. आणि मायनरच्या संदर्भात 15व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जणू काही महाराष्ट्रामध्ये असं एकही घटना झाली तर त्याचं समर्थन नाही करता येत. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही अधिक सुरक्षित आहे. महाराष्ट्र आजही कायदा पाळणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे. आणि आपण जर आता क्राईमचं स्टॅटिस्टिक्स दिलं म्हणून सांगतो की मे 25 ते मे 26 अशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये विनयभंग 374 ने कमी, दुखापत 187 ने कमी, जबरी चोरी 271 ने कमी, घरफोडी 295 ने कमी, चोरी 384 ने कमी आणि गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे तेही 2025च्या तुलनेत 3.12% वाढलं आहे. 82% ते पोहोचलेलं आहे. राज्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये देखील या संपूर्ण कालावधीत आपण मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तडीपारी 534 ने वाढ, MPDA 14 ने वाढ, मकोका 33 ने वाढ आणि मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र जप्त करणे 427 अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय. आणि आपण जर या ठिकाणी अपराध सिद्धीचा दर बघितला, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण अध्यक्ष महोदय, गुन्हेगारावर वचक कधी राहील तर गुन्हा एखादा आपण पकडल्यानंतर त्याची चार्जशीट दाखल केल्यानंतर कन्व्हिक्शन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने आता हे आपल्या जुन्या कायद्यांमधलं कन्व्हिक्शन चाललंय, त्यामुळे फार अडचणी यात. नवीन कायद्यांनी खूप सोपं केलं आहे, स्पीड केलं आहे. पण जुन्या कायद्यांमध्ये हे कन्व्हिक्शन आपण करतो. तर आपण जर बघितलं तर कन्व्हिक्शन देखील मे 25 मध्ये 44.2% होतं, ते आता 52.6% गेलं आहे.
पण महत्वाचं हे नाहीये. महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षात काय केलं हे सांगतो. 2008 साली आपला कन्व्हिक्शनचा रेट हा 9.4% होता. 2011 साली 12 साली तो 9% होता, 9.4% होता. तिथपासून आपण सुरुवात केली आहे 9.4%पासून. आणि आता जयंतराव 9.4%वरून आपण 52.6%वर पोहोचलो आहोत. गेल्या 10 वर्षामध्ये कन्सिस्टंटली तुम्ही बघितलं 10 वर्ष 8 आणि 9% आपला हा दर होता की ज्याच्यामध्ये 100 लोकांना आपण जर चार्जशीट केलं 91 सुटून जात होते. आता ते आपण 52%वर पोहोचलो. पण आपल्याला 70%पर्यंत जायचं. मला विश्वास आहे नवीन कायद्यांमध्ये आता जे आपण चार्जशीट करतोय आपण 70च्याही पलीकडे त्याच्यामध्ये जातोय, आताच जातोय. कन्व्हिक्शन्स आता सुरू झाली आहेत आणि आपण जाऊ 80 पर्यंत जाऊ. पण या जुन्या कायद्यांमध्ये जरा काही अडचणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो. दुसरं, आता नवीन कायद्यांमुळे दुसरा फायदा काय झालाय, काही नियम आपल्यावर त्यांनी टाकले आणि त्याचं उत्तम पालन आपण करतोय. ई साक्ष आता 90.61% गुन्ह्यांमध्ये ई साक्ष आहे. ई साक्षीचा अर्थ काय आहे आपल्याला माहिती आहे. साक्षीदार होस्टाईल होतो. आता ई साक्षीमध्ये ज्या क्षणी आपण नोंदवतो त्या क्षणी ती साक्ष अपलोड होते आणि त्याचा कॅमेऱ्यावर साक्ष जे काही त्याचं हे आहे फिल्म ती पण आपण अपलोड करतो. त्यामुळे आता दिलेली साक्ष ही ज्यावेळेस बदलायची आहे किंवा बदलतात किंवा होस्टाईल होतात त्यावेळी जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात आणि होस्टाईल होतात यांची संख्या एकदम कमी होईल. आणि मला असं वाटतं की विशेषतः गंभीर गुन्ह्यांमध्ये ही जी अडचण आपल्याकडे निर्माण होते ती अडचण या माध्यमातून दूर होईल. दुसरं, आपल्याकडे 2-2 वर्ष आपण चार्जशीट दाखल करत नव्हतो. आता 60 काही गुन्ह्यांमध्ये 60 दिवस करावं लागतात, काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसात करावी लागते. आता आपला हा जो रेट आहे हा 50% पोहोचलाय. म्हणजे 50% केसेसमध्ये आपण 60 ते 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो. पण त्याच वेळी लैंगिक गुन्ह्यामध्ये मात्र दोषारोप पत्र 90% गुन्ह्यांमध्ये आपण 60 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दोषारोप पत्र दाखल करतो. आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं. फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो. ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही. आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते. त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार नाही. फिर्यादीला मालमत्ता परत करण्याचं प्रमाणही या कायद्यांमुळे वाढलंय. कारण पूर्वी फिर्यादीला खूप कोर्टात जावं लागायचं, काय काय करावं लागायचं. या कायद्याने तेही सोपं केलेलं आहे. त्यामुळे 76.14% आता फिर्यादीला मालमत्ता त्या ठिकाणी परत मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आता आपण जर महिलांविरोधातले गुन्हे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे की 2013 पासून सातत्याने या गुन्ह्यांमध्ये वाढ होते. आणि वाढ होण्याचं कारण असं आहे की गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन फ्री झालेलं आहे आणि 2013च्या अमेंडमेंटमुळे एक स्टेप वरचा गुन्हा झालाय. म्हणजे पूर्वी ज्याला छेडखानी म्हणायचो तो आता रेप मानला जातो. अशा पद्धतीने एक स्टेप वर झालेला आहे. आणि म्हणून या गुन्ह्यांमध्ये म्हणजे मी नेहमी असं सांगतो की एक समाधान याच्यात आहे. पूर्वीही कदाचित गुन्हे घडत होते परंतु घरच्यांच्या किंवा जे काही समाज आहे त्याच्या दबावाखाली या ठिकाणी त्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन केलं जात नव्हतं. आता रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याचं कारण माहिती आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता
2026च्या पर्यंत जे आपण काही विश्लेषण केलं तर याच्यामध्ये जुने सगळे गुन्हे बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत आणि फक्त 5 प्रकरणांमध्ये अनोळखी आरोपी आहेत. या ओळखीच्या आरोपींमध्येही नातेवाईकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये समाजाचं प्रेशर असायचं, घरच्यांचं प्रेशर असायचं की गुन्हा दाखल करू नका. आज ते गुन्हे दाखल करतायत आणि हे चांगलं आहे. 99.89% 99.89% या गुन्ह्यामधले गुन्हेगार ओळखीचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. गुन्हे वाढतायत असंही पाहता येईल, पण त्याच वेळेस समाज जर सुधारायचा असेल तर हे जे हायडिंग बिलो द कार्पेट आपण म्हणतो, दाबून ठेवा, सांगू नका, घराची इज्जत, हे जर संपलं आणि त्या घरच्याही लोकांना किंवा ओळखीच्या लोकांना लक्षात आलं की असे गुन्हे दाखल होत आहेत तर कदाचित यामध्ये मोठा परिणाम होईल. दुसरं, याच्यामध्ये नवीन कायद्याने 60 दिवसाच्या आत आपल्याला चार्जशीट दाखल करायला सांगितली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की आता मे 2026 अखेर चार्जशीट 7 दिवसात 60 डेजमध्ये दाखल होण्याची जी काही आपली पर्सेंटेज आहे ते 99.48% आहे. म्हणजे जवळपास एखाद दुसरा गुन्हा सोडला तर सगळ्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट त्या ठिकाणी चाललेली आहे. एक मुद्दा परत या ठिकाणी महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचा जो नेहमी आपल्याकडे चर्चेला येतो, नानाभाऊ आपण पण काही बोललात त्या संदर्भात, त्यातही मी सांगतो मुद्दाम, कारण मी अनेक वेळा सांगितलं की याचं विश्लेषण जे आहे इयर ऑन इयर नाही करतायत. 2-2, 3-3 वर्षांनी ते आपल्या घरी येतात, सापडतात. आणि म्हणून 2021 ते 26 असा एकत्रित आकडा तुम्हाला सांगतो. 2021 ते 26 बेपत्ता झालेल्या, आपल्याला माहिती आहे की याच्यातही सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठल्याही कारणानं ती घरून निघून गेली तरी बेपत्ता आणि किडनॅपिंग अशा प्रकारचाच गुन्हा आपल्याला दाखल करावा लागतो. दुसरा गुन्हा दाखल करता येत नाही. तर आपण जर बघितलं तर 2021 पासून 26 पर्यंत बेपत्ता झालेल्या महिला 2,34,811, त्यापैकी शोध लागल्या आणि आपल्या घरी पोहोचलेल्या महिला 2,17,758, म्हणजे 93% महिला यातल्या या घरी पोहोचल्यात. आणि हे जे 21 ते 26 सांगतोय, 25 आणि 26च्या 27-28 पर्यंत येतातच, सापडतातच. फारच कमी अशा होतात की ज्या आपल्याला सापडत नाहीत. आणि यातही आपण जर बघितलं तर विशेषतः 23 ते 26च्या काळातलं विश्लेषण आपण केलं की कारण काय असतात. आता मुलींच्या बाबतीत सर्वात मोठं कारण आहे प्रेम प्रकरण. 46.32% केसेस मुलींच्या निघून जाण्याच्या किंवा या बेपत्ताच्या या प्रेम प्रकरणात नाहीत. 20% कौटुंबिक वादात नाहीत. 2.81% मानसिक तणावात नाहीत. बाकी मग छोटे छोटे आहेत. आणि अपहरणाच्या ज्या केसेस आहेत एकूण या सगळ्या याच्यात त्या केवळ 5.25% आहेत. ओन्ली 5.25%. मुलांच्या बाबतीत कारणं थोडी वेगळी आहेत. प्रेम प्रकरणं 9.12% आहे आणि कौटुंबिक वाद ह्या 32% आहे मुलांच्या बाबतीत. आणि मग बाकी सगळे आहेत. मुलांच्या बाबतीत अपहरण 4.47% आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर कदाचित ही आकडेवारी मिसलिडिंग वाटते. आता जर एखाद्याला सांगितलं की 3 वर्षामध्ये 2 लाखाच्या वर अपहरण झालं किंवा त्या ठिकाणी बेपत्ता झाल्या तर असं वाटतं काय चाललंय. पण ज्यावेळेस परत येण्याचा रेट आपण बघतो त्यावेळी लक्षात येतं की दुर्दैवाने समाजामधल्या अडचणी आहेत ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. समाजामधले हे प्रॉब्लेम्स आपल्याला समजून घ्यावे लागतील. आज ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 43,591 बालकांचा शोध हा आपल्या पोलिसांनी या ठिकाणी लावला आणि त्यांना घरी नेलाय, घरापर्यंत पोहोचवलेलं आहे. या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅकच्या संदर्भात देखील अनेक विषय मांडले.
खरं म्हणजे नरसापूरच्या घटनेचा तर आपण उल्लेख केलाच, 59 दिवसात तिहेरी फाशीची शिक्षा, पण हेच बेंचमार्क आपल्याला करायचं आहे. आणि मुळामध्ये मी जसं सांगितलं की पोलीस आपला तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करू शकतात, पण त्याच्यानंतरचं काम हे मात्र ज्युडिशियरीचं आहे. नवीन कायद्याने एक सोय केली आहे की आता ज्युडिशियरी ते पूर्वीप्रमाणे तारखावर तारखा ज्या मागता यायच्या त्या आता मागता येत नाहीत. 2 तारखांपेक्षा जास्त ॲडजमेंटच आता मागता येत नाही. आणि मुळामध्ये अनेक फास्ट ट्रॅक कोर्ट अजून डेझिग्नेट व्हायचे आहेत. त्यामुळे या संदर्भात जोपर्यंत राज्य सरकार आणि न्यायालय एकत्रितपणे एफर्ट करणार नाही तोपर्यंत सगळ्या केसेसमध्ये आपली जी अपेक्षा आहे 2 महिन्यात 3 महिन्यात निकाल यावा ती येणं कदाचित कठीण आहे. पण आम्हाला न्यायालयाकडनं सहकार्य मिळत आहे, त्यांच्याही काही अडचणी आहेत त्याही आम्ही दूर करतो. आणि मला विश्वास आहे की हा एक बेंचमार्क जो आपण सेट केला आहे हा पुढच्या अनेक गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला करता येईल. आज जर सायबर गुन्ह्यांचा विचार आपण केला तर पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये रक्कम फ्रीज होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला माहिती आहे की एका खात्यातनं दुसऱ्या, दुसऱ्यातनं तिसऱ्या, तिसऱ्यातनं चौथ्या अशा पद्धतीनं ही रक्कम ट्रॅव्हल करते, वेगवेगळ्या देशांमध्ये चालली जाते. सायबर गुन्ह्यांमध्ये तर फायनली 100 अकाउंटमधनं एका अशा देशात जाते की ज्या देशाशी आपली संधी नाही आणि मग ते पैसे मिळत नाही. पूर्वी केवळ आपण 11% रक्कम फ्रीज करू शकत होतो, आता ते प्रमाण 27% पोहोचलं आहे. हे काही फार समाधानकारक नाही. 50% तरी आपल्याला तोही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण करू, कारण 11%हून 27%पर्यंतही चांगली मजल आपल्या पोलिसांनी मारलेली आहे. आणि जवळपास जून 2026 या काळात, जानेवारी ते जून 2026 या काळात 439 कोटी रुपये हे अशा प्रकारच्या फ्रॉडचे फ्रीज करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये 50,000पेक्षा कमी रक्कम असेल तर ती तात्काळ आपल्याला परत करता येते. आणि त्यात फक्त आपण एक अधिकाऱ्याचं पत्र घेतो आणि जवळपास ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे 2813 प्रकरणात ऑलरेडी पैसे हे परत केलेले आहे आणि वेगवेगळी आता रक्कम जी आहे ती परतीच्या प्रक्रियेमध्ये आहे. साधारणपणे आपण कारवाई काय केली तर या सगळ्या काळामध्ये सायबर क्राईम करणारे 6,76,202 मोबाईल ब्लॉक केले, 3,92,742 मोबाईल ट्रेस केले आणि 1,53,750 हँडसेट हे आपण जप्त केले. आणि एवढंच नाही तर एक अतिशय संवेदनशील उपक्रम हा आपल्या विभागाने केला. आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा लोक फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आम्ही आत्महत्या करतोय, आम्ही निराश आहोत, अशा प्रकारच्या पोस्ट आल्या की त्याची मेटासोबत आपण करार करून त्याचा अल्गोरिदम तयार केलाय आणि अशा पोस्ट आल्याबरोबर ते आपल्याकडे येतात आणि त्यांचं काउन्सिलिंग आपण करतो. आपण गेल्या म्हणजे 24 ते 24ला आपण सुरू केलं. 1.5 वर्षामध्ये आपण 168 व्यक्तींना ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता किंवा ते करण्याच्या तयारीत होते त्यांना त्यांच्या पोस्टवरनं पकडून परावृत्त करून त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यासोबत ऑनलाईन छळ आणि सेक्स्टॉर्शन अशा प्रकारातनं 69 तरुण मुलामुलींना वाचवण्यात आलंय. असे जवळपास 237 लोकांचे प्राण हे प्रोएक्टिव्हली, यांनी कंप्लेंट नाही केली कोणी आपल्याकडे, प्रोएक्टिव्हली आपण ते पकडून त्या ठिकाणी केले आहेत. आणि वेगवेगळे बहुमान सन्मान तर मिळालेच आहेत, पण महाराष्ट्र सायबरचं जनजागृती माहितीपट जो आहे त्याला कान्सच्या चित्रपट महोत्सवामध्ये देखील 2026 साठी नामांकन मिळालेलं आहे. आज महाराष्ट्र सायबरचा जो 1930 क्रमांक आहे याच्यात दररोज 8 ते 10 हजार तक्रारी येतात. आपण एआयचा वापर करून या सगळ्या तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था केली आहे, त्याचं विश्लेषण करण्याची व्यवस्था केली आहे, त्याला रिस्पॉन्ड करण्याची व्यवस्था केली आहे. आज देशात सर्वाधिक कॉल हँडल करण्याची क्षमता
आणि करण्याचं काम हे आपण करतो। आणि देशातला सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा घोटाळा देखील 58 कोटी रुपयाचा हा आपण त्या ठिकाणी पकडलाय, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र या 5 राज्यातनं 33 आरोपींना अटक केली आहे। एकूण 45 आरोपी याच्यामध्ये आहेत आणि जवळपास 6000 मॅन्युअल खाती याची आपण फ्रीज केलेली आहेत आणि एक मोठा प्रहार डिजिटल अरेस्टवर देखील झालाय। पुण्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की विषारी दारूचे जवळपास 22 बळी त्या ठिकाणी गेले। एक प्रकारे आपल्याला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे। 2 गुन्हे होते, दापोडी आणि हडपसर। सर्व 17 आरोपी जे आहेत ते गजाआड केले आहेत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 13 आणि पोलीस दलातील 13 असे 26 लोक या ठिकाणी दुर्लक्ष केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहेत। याचा तपास CID कडे केलेला आहे। याच्यामध्ये मिथेनॉल वापरण्यात आले होते। अनेक ठिकाणी छापे टाकून जवळपास 5929 किलो मिथेनॉलचा साठा हा जप्त करण्यात आला आहे। आणि आता निश्चितपणे आपण घटनेवर कारवाई तर करतो, पण त्यातनं काही शहाणपणी शिकलो पाहिजे। या दृष्टीनं मिथेनॉल जे आहे या संदर्भात त्याचं बॅकवर्ड ट्रॅकिंग कसं करायचं या संदर्भातला प्रयत्न आपण सुरू केलाय। सर्व पोलीस ठाण्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता खबऱ्यांचं जाळं हे पक्क करण्याकरता 5% बक्षिसाची रक्कम देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात भरारी पथकं ही आपण तयार केली आहे। टोल फ्री नंबर जो आहे तो आपण दिलाय, व्हॉट्सॲप क्रमांक दिलाय आणि जे लोक माहिती देतील त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी कोणासमोर ओपन होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम केलंय। आज आपल्यासमोर एक अजून सगळ्यात महत्त्वाचा जर काही चॅलेंज असेल तर तो आहे अंमली पदार्थांचा। जवळपास मे 2025 अखेर आपण 302 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता। मे 2026 अखेर 411 कोटीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं की याची जी आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आहे त्याचा जो सगळ्यात प्रमुख आहे सलीम डोला, आंतरराष्ट्रीय तस्कर जो MDचं सिंडिकेट चालवायचा, मुंबई पोलिसांनी NCBच्या मदतीने त्याला परदेशातनं अटक केली आहे। त्याच्यावर 13 गुन्हे आहेत। सलीम डोला, मोहम्मद सलीम, मोहम्मद सुहेल शेख, ताहेर सलीम डोला, मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला हे सगळे परदेशातनं ऑपरेट करणारे आता त्या ठिकाणी पकडून आणले आहेत आणि यांच्याकडनंही खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसची माहिती मिळाली आहे। त्याच्यावर कारवाई करून बरेच अशा प्रकारचे युनिट्स हे देखील आपल्याला उद्ध्वस्त करता आली आहेत। यांना दुबईवरनं पकडून आणलंय। यांनी सांगली, कर्जत, अकोला, भोपाळ, म्हैसूर आणि हैदराबाद या ठिकाणी MDचे कारखाने उघडले होते आणि जवळपास 256 कोटी रुपयाचा माल हा यांच्याकडनं या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि एक महत्त्वाचं रॅकेट हे आपल्या मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे। मोठ्या प्रमाणात जनजागरणाचं कामं देखील आपण करतो। 4 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो। ड्रग फ्री मुंबई अशा प्रकारचा आता एक जाणीव जागृती करता मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्या माध्यमातनं मुलांमध्ये ड्रग्सच्या संदर्भात अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि विशेषतः एक 360 डिग्री अप्रोच या संदर्भातला आता केंद्र सरकारने देखील घेतलेला आहे सगळ्या राज्यांच्या सोबत, ज्याच्यामध्ये आता केवळ एक गृह विभाग नाही, राज्याच्या 20 विभागांना या ड्रग फ्री अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळी जबाबदारी ही वाटून दिलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे MD तयार कसं होतं, ते तयार होण्याकरता जे काही केमिकल्स आहेत ते सगळे केमिकल्स फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात किंवा मेडिकल एज्युकेशनच्या अंतर्गत असतात। त्यामुळे सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन करून आणि या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी कामं वाटून दिलेली आहेत आणि डी ॲडिक्शन पासनं तर जाणीव जागृतीपर्यंत अशा प्रत्येक विभागाला काम दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात
केंद्र सरकार आणि सगळी राज्य सरकार आता या संदर्भातलं जे काही काम आहे ते करणार आहे. जवळपास मी आपल्याला सांगितलं होतं की पोलीस जर दोषी आढळले तर त्यांना आपण बडतर्फ करू, आपण निलंबित करू, पण निलंबित करून थांबणार नाही तर बडतर्फ करू. जवळपास या ठिकाणी 24 पोलीस निलंबित केले आणि आता 18 पोलीस त्यातले बडतर्फ केलेले आहेत. हे जे NDPSचे खटले आहेत हे देखील अतिशय स्लो चालतात, त्याचाही ते फायदा घेतात आणि म्हणून आता त्याही करता विशेष न्यायालय स्थापण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि हायकोर्टाकडे ती आपली परमिशन गेलेली आहे. त्याला लवकरच परमिशन मिळेल, ज्यामध्ये मुंबईमध्ये 4 आणि ठाण्यामध्ये 1 विशेष NDPS न्यायालय. आता याला मान्यता मिळाली आहे, हे लवकर सुरू होईल, अंतिम टप्प्यात आहे. नागपूर इथे एक न्यायालय स्थापन करण्याच्या संदर्भात आता हायकोर्टाकडे पेंडिंग आहे, त्याची परमिशन मिळाल्याबरोबर तेही करू. आणि त्यानंतर प्रयत्न आपला असा आहे की प्रत्येक विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचे NDPSचे विशेष न्यायालय हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणाकरता 733 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपला केंद्र सरकारने मान्य केलेला आहे, ज्यात 60% पैसे केंद्राचे, 40% आपण देणार आहोत. 6 महिन्यात आपण याची कारवाई करणार आहोत. त्यानंतर अजून निधी देण्याचं त्यांनी मान्य केलंय. यामध्ये विशेषतः सागरी सुरक्षा, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवाद शक्तींना आळा, परदेशी घुसखोरीला आळा, गुन्हे कार्यपद्धती, सायबर सुरक्षा, माहिती संकलन या सगळ्या गोष्टींमध्ये AIचा वापर याच्यावर भर दिलेला आहे. अत्याधुनिक शस्त्र, विशेष वाहने, हॉवरक्राफ्ट, स्पीड बोट, फ्लोटिंग जेटी, ड्रोन, रडार, ट्रान्सपॉन्डर, दळणवळण यंत्रणा, तंत्रज्ञानाची जोड अशा सगळ्या गोष्टींकरता याच आपण अधिवेशनामध्ये या पुरवणी मागणीला मान्यता देखील दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी आपण ते मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करणार आहोत. पोलिसांच्या घरांकरता DG लोन हे आपण पुन्हा सुरू केलं आणि 12 मे रोजी 1768 कोटी रुपयांना मान्यता दिली. जवळपास 5115 पोलिसांना 1759 कोटी रुपये वितरित केलेले आहेत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपल्या पोलीस गृहनिर्माणच्या माध्यमातून जवळपास 9762 निवासस्थानं जे आहेत यांचे कामं चाललेली आहेत आणि जवळपास 447 निवासस्थानांच्या निविदा या प्रसिद्ध झाल्यात आणि 14,000 निवासस्थानं ही त्या ठिकाणी विविध टप्प्यावर आहेत. आमचे कालिदासजी कोळंबकर सातत्याने आहेत ते त्यांना माहिती आहे मी भाषण करणार, त्यामुळे ते जाणार नाही. पोलिसांच्या मालकीच्या घरांचा प्रश्न मांडत असतात. आपण BDD चाळीमध्ये पोलिसांना मालकीची घरं दिल्यापासनं मोठ्या प्रमाणात इतरही पोलिसांना वाटतं की तितके वर्ष आमचे झाले आहेत, आम्हालाही दिलं पाहिजे. त्या संदर्भात काही कोर्टाच्या केसेस देखील आहेत. पण किमान टप्प्याटप्प्याने पोलिसांना काही प्रमाणात तरी आपल्याला मालकी हक्काची घरं कशी देता येतील, जसं आपण DG लोन दिलंय ते लोन मालकी हक्काचं घर घेण्याकरताच दिलंय. या संदर्भात कालिदासजी आम्ही पुढच्या 7 दिवसामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमतो आहोत. या समितीला आम्ही 3 महिन्याचा कालावधी देणार आहोत आणि 3 महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपल्याला काय पोलिसांना मालकीची घरं देण्याकरता वेगवेगळ्या काय योजना करता येतील या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू. पोलीस कुटुंब आरोग्य योजना याच्यामध्ये जवळपास 112 कोटीचा आपण लाभ दिलाय आणि 2023 नंतर 61 नवीन अशा प्रकारची पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे. एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतलाय. मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं पोलीस दल मुंबईत आहे आणि मुंबईच्या पोलीस दलांकरता घरांचा प्रश्न तर आहेच, पण अस्तित्वात असलेली घरं आपण अलॉट केली आहे त्यातलीही 90% घरं जी आहेत ती छोटी आहेत. म्हणजे त्यांना जी देय घरं आहेत त्या देय घरांच्या एवढी ती घरं नाही आहेत. काहीतरी आपल्याला माहिती आहे फार जुनी घरं आहेत आणि म्हणून आपण आता एक प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांच्यासाठी जी काही शासकीय घरं आहेत ती निर्माण करण्याच्या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये पोलिसांची सगळी भूखंड शोधून काढली. अनेक चांगली मोक्याची भूखंड होती ती सगळी शोधून काढली
आणि त्याच्यामध्ये जवळपास 74 महत्त्वाची मोक्याची भूखंड आपल्याला सापडलेली आहेत। या ठिकाणी जवळपास 40,000 शासकीय पोलिसांची निवासस्थानं तयार करण्याचा निर्णय हा मुंबईमध्ये आपण घेतलेला आहे। आणि त्यासोबत मुंबईतले पोलीस ठाणे जे आहेत त्यांची अवस्था आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीची आहे। यामध्ये जवळपास 93 सुसज्ज एकसारखे म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्या सोयी असतील असे नवीन पोलीस स्टेशन्स देखील मुंबईमध्ये बांधण्याचं या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी प्रस्तावित केलं आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता पोलिसांच्या घरांच्या संदर्भात अजून पुष्कळ माहिती आहे, पण बराच अजून गोष्टी बोलायच्या असल्यामुळे सगळी माहिती मी देत नाही। एक नार्कोटिक्सच्या संदर्भात अजून मला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा केमिकल आहे ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन। ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन आता हे केमिकल जे आहे MD बनवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं हे केमिकल आहे। पण हेच केमिकल आपल्या नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोपॅथिक सबस्टन्सेस सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट जी आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत याचा समावेश नव्हता। त्याचाच फायदा MD बनवणारे लोक घेत होते आणि म्हणून आता आपण हा निर्णय करून हे जे ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन आहे याला नुकतंच नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस रेग्युलेशन अँड अमेंडमेंट ऑर्डर 2026 अंतर्गत कंट्रोल्ड सबस्टन्स म्हणून शेड्यूल A मध्ये टाकलेला आहे। यामुळे MDच्या या सगळ्या व्यवहाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि विशेषतः ऑनलाईन याचा मोठ्या प्रमाणात सप्लाय होता त्यालाही आपल्याला आळा करता येईल आणि त्याची सप्लाय चेन जी आहे ती आपल्याला दूर करता येईल। एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे APK फाईल। जे लोक अँड्रॉइड यूज करतात त्यांना APK फाईल पाठवली जाते आणि APK फाईल तुम्ही जर डाउनलोड केली, काही पाठवतात, तुम्हाला आवडेल असं काही पाठवू शकतात ते, किंवा एखादा योजना पाठवू शकतात। ती APK फाईल चुकूनही डाउनलोड केली की तुमच्या अँड्रॉइडचा पूर्ण कंट्रोल कंप्लीट 100% त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यावर ते काही त्या ठिकाणी करू शकतात। त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने संदेश पाठवून अनेक लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये जवळपास 43 कोटी रुपयाची आर्थिक फसवणूक ही लोकांची झाली। यामध्ये आपण गुन्हा नोंदवला आणि 6 आरोपींना झारखंड आणि बिहारमधून आपण त्या ठिकाणी पकडून आणलं। जवळपास 11 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप असं आपण त्यास आणि त्या एकूण त्याच्यामध्ये 8,609 पीडितांचे मोबाईल नंबर मिळाले। म्हणजे 8,609 पीडितांचं सगळं त्यांच्याकडे होतं। त्यांचं बँक खातं, ATM क्रमांक, पिन नंबर, CVV नंबर, UPI ID सगळं त्यांनी फोनवरून हस्तगत केलं होतं। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की काही आपल्याला आलं तर ते डाउनलोड करायची इच्छा झाली तरी ते खरं आहे की खोटं आहे पाहिल्याशिवाय डाउनलोड करू नका। अनोळखी नंबरवरनं आलेलं काही डाउनलोड करू नका। अख्खा अँड्रॉइड फोन हा त्या ठिकाणी हॅक करता येतो, अशा प्रकारच्या APK फाईल्स तयार झालेल्या आहेत। असं नाही आहे, त्याच्यातही आता काही नवीन हे येत आहेत, काय म्हणतात हा अँटीव्हायरस काही येत आहेत किंवा काही येत आहेत, ते जर करून टाका। साताऱ्यात सगळं आलबेल आहे, तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये, तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये। आम्ही भाऊ एकत्रित आहोत। कोणी कोणाला मारलेलं नाही। अध्यक्ष महोदय, एक अत्यंत
या संदर्भात हे तर मी सांगितलंय. अध्यक्ष महोदय, आता आपण पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय. आपण आता तपास सारथी नावाचं एक टूल तयार केलाय आणि हा तपास सारथी जो टूल आहे हा CCTNS सोबत पूर्णपणे आपण इंटिग्रेट केलाय. याच्यामध्ये एंड टू एंड म्हणजे गुन्हा घडल्यापासून चार्जशीट पर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटाइज पद्धतीनं AIचा उपयोग करून करेक्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करता येतात. आपल्याला माहिती आहे अनेक वेळा केवळ टेक्निकल चुकांमुळे या ठिकाणी आरोपी सुटतात. त्यामुळे या तपास सारथीमध्ये स्पीच टू टेक्स्ट आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतलं जे आहे त्याचं मराठीत भाषांतर करण्याची सोय आहे. प्रत्येक FIR ची जी काही तपास सूची आहे, पाथ ऑफ इन्व्हेस्टिगेशन ते तयार करून देतं. त्यासोबत पंचनामे, फोटो, व्हिडिओ हे सगळं ते अपलोड करून देतं. म्हणजे पंचनामे आणि फोटो व्हिडिओ अपलोड केले तर ते ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिक तयार होतात. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने हे पुरावे त्या ठिकाणी अपलोड केले जातात. त्यामुळे एकूणच देशामधलं पहिलं कंप्लीट AI असिस्टेड अशा पद्धतीचं तपास सारथी आपण केलाय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता नरसापूरच्या घटनेतही आपण AIचा उपयोग करून ज्यावेळी जी काही चेन आहे ती तयार करून दिली तर त्या निर्णयामध्ये त्याचं ॲप्रिसिएशन आहे. हे त्या जज साहेबांनी केलेलं आहे की अतिशय करेक्ट चेन ऑफ इव्हेंट्स त्याच्यामुळे तयार झालेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली, ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात जी काही घटना घडली आणि ते त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले त्याच्या तपासाच्या संदर्भात. पहिल्यांदा तर या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की दोन प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार CID आपलं करते, दुसरं आपल्याला माहिती आहे की AIB करते. एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण CBIला लिहिलं होतं, मग CBIने इन्क्वायरी का घेतली नाही. CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AIBचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे. तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही. त्यामुळे त्याची आपण वाट पाहतोय. याच्यामध्ये आत्तापर्यंत CIDने जो तपास केला आहे त्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती. त्यांचं बँक खातं, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक हे सगळं काही तपासलेलं आहे, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही. बाकी सगळे जेवढे फुटेज आहेत ते मिळवलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. AIIBचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. त्याही संदर्भातली माहिती मी घेतली आणि त्या माहितीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट्स होते जे डाउनलोड करायचे होते ते 100% डाउनलोड झालेले आहेत. हे आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आणि एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्या समोर त्यांनी आणलेला आहे. मी आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला आणि मंत्रालयाला आणि माननीय मंत्री महोदयांना मी विचारलं की साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे. त्यांनी मला हे सांगितलं की साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल, अंतिम रिपोर्ट जो आहे. आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरच
आणि जसं काल रोहित पवार म्हणाले 3-3, 4-4 वर्ष लागतात, हे खरं आहे. पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलं आहे. आणि म्हणून आपण म्हणजे दुर्दैवाने असं म्हणू नये, पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा अशा प्रकारचा प्रयत्न, आणि तो रिपोर्ट येईल. आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मग सीबीआय असेल किंवा सीआयडी पण असेल, आता सीआयडी पण त्याच्यावरच अडकलेला आहे, कारण वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजूच शकत नाही. ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी हा विचार करण्याची आवश्यकता नाही. आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते. एक त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही कर्नाटकात FIR केला, तो तुम्ही CIDला पाठवून दिला. पुन्हा एकदा समजावून सांगतो की ते तर जाऊ द्या, म्हणजे ते इंटरस्टेट FIRचं तर मी मागच्या वेळेसच सांगितलं. FIR नंतरची प्रोसेस काय आहे? FIR नंतरची प्रोसेस आहे चार्जशीट करणे. त्याकरता चार्ज तयार करावा लागतो. FIR मध्ये तुम्हाला कोण दोषी आहे हे FIR नंतर फायनल करावं लागतं, की बाबा देवेंद्र फडणवीस आहे, जयंत पाटील आहे, रोहित पवार आहे, कोणीतरी जो कोणी असेल त्याला दोषी, आणि त्याच्यावर चार्ज फ्रेम करावा लागतो, तर त्या FIRला अर्थ आहे. तो चार्ज फ्रेम करण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला इनिशियली कोण दोषी आहे हे ठरवावं लागेल. ते जोपर्यंत AIIBचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवू शकत नाही. आणि म्हणून हा जो काही या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही पायलटवर करा म्हटलं, तो रोहित काय नाव त्याचं, तो कंपनीचा मालक त्याच्यावर करा म्हटलं, तुम्हाला त्याच्याकरता ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी लागेल ना. आणि प्रिलिमिनरी जो काही आता जो पहिला रिपोर्ट आला त्याच्या आधारावर करता येतं का? नाही करता येत. त्यामुळे फायनल रिपोर्ट तुम्हाला यावा लागेल. भावना महत्वाचीच आहे, पण शेवटी कायदा भावनेने चालत नाही. उद्याला कोर्टात गेला, कोर्टातनं 1 मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं तुम्ही केलं, आणि मग चपराक बसेल आपल्याला. म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू. त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील करू. खरात प्रकरणाचा देखील उल्लेख या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये एकूण 14 प्रकरणं होती, त्यातले 9 प्रकरणांमध्ये खरात आरोपी आहेत. 3 प्रकरणामध्ये अजून तपास सुरू आहे. त्या सगळ्या प्रकरणांमध्ये आता चार्जशीट देखील आपण दाखल केली आहे. 2 प्रकरणं अशी होती की जी खरातनी टाकली होती, खोटी प्रकरणं होती, ती बी फायनल झालेली आहेत, की जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना त्या ठिकाणी फसवण्याकरता टाकली होती, तर ती पण आता बी फायनल केलेली आहेत. अध्यक्ष महोदय, यासोबत कृषीच्या संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले. काय दिलं रे बाबा? विशेषतः कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली. पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही. पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. आता याच्यामध्ये आपण काय काय केलं, तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल. खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त
दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची देतं शेतकऱ्यांना. 25,000 कोटी रुपये दरवर्षी. हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी. पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो. आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे. 95,000 कोटी रुपये. आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली. आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे. खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे. आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती. यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही. इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे याच्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला होता. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज भरलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी भरलेलं नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय करायला घेतला त्यावेळी आपण एक प्रवीण परदेशींची कमिटी तयार केली होती. आणि या कमिटीला आपण काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म अशा पद्धतीनं काही सूचना द्यायला सांगितल्या होत्या. त्यामध्ये सूचना देत असताना काही लॉंग टर्मच्या दिल्या, काही शॉर्ट टर्मच्या दिल्या. पण एक गोष्ट प्रकर्षाने त्यांनी मांडली. खरं म्हणजे बोलताना रोहितजींच्या ते लक्षात आलं नाही. ते असं म्हणाले की नैतिकतेवर शेतकऱ्यांच्या प्रश्न दिनवत. नैतिकतेवर नाही, त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलं आहे, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 17 मध्ये कर्जमाफी, 20 मध्ये कर्जमाफी, 26 मध्ये कर्जमाफी, असं कुठेच झालं नाही. त्यांनी चिंताही मांडलेली आहे की बँकिंग सिस्टीमचं काय होईल. बँकेमध्ये कर्ज परत करण्याची जर म्हणजे असं एक शेतकरी प्रामाणिकच आहे, पण जर माहिती आहे की दरवर्षी सरकार करणारच आहे तर मग वाट पाहतो माणूस, कशाला भरायचं बाबा कर्ज, खरंच करतायत का हे. आणि म्हणून त्यांनी इन्स्टन्सेस मांडले आहेत की कशा पद्धतीनं बँकांची परिस्थिती खराब होते. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की काहीतरी डिस्टन्स ठेवा. ज्या लोकांनी कर्जमाफी मिळवली आत्ता नुकतीच किंवा मागच्या कर्जमाफी योजनेत, त्या लोकांना जर पुन्हा कर्जमाफी त्यातले जर काही झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एक विविक्षित रक्कम त्याकरता भरा. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना त्यात घेऊच नका, नाहीतर बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होईल. पण मग त्यांनी सांगितलं की विविक्षित रक्कम भरा, काही रक्कम त्यांना भरू द्या, म्हणजे मग या ठिकाणी बँकिंग सिस्टीम चालेल. आता मुश्रीफ साहेब या ठिकाणी आहेत. मुश्रीफ साहेब आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज सांगायचे की लवकर तारीख घोषित करा, कोणी कर्जच भरत नाही. आमच्या कोल्हापूर बँकेमध्ये रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते पण कोणी कर्जच भरत नाहीये. तारीख घोषित झाली, बरोबर भरले सगळ्यांनी, नंतरच्या लोकांनी कर्ज, आणि पुन्हा त्या बँकेची परिस्थिती. आज तुम्ही बघा नागपूरची आमची बँक 90% नागपूरची बँक मागच्या घोट्यात बुडली. आज शेतकऱ्यांच्या तुलनेत
सगळ्यात कमी जर कर्ज कुठे मिळत असेल तर ते नागपुरात मिळतं, कारण बँक नाही आहे. जिथे जिथे बँका बुडल्या त्या त्या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली. आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस ही त्यामध्ये आली. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जर बघितलं तर पहिले आम्ही 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केली, ज्याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 44 लाख शेतकऱ्यांना आपण मदत केली. त्यात 24 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना होती. 4.27 लाख शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता केला. 14,89,000 शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर पैसे दिले. आणि मग जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली त्यावेळी रोहित पवारजी आपली माहिती चुकीची आहे. 2017च्या योजनेमध्ये लाभ मिळालेल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतनं वगळण्यात आलं, देण्यात नाही आलं, हे वगळण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी 17ला लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेला नाही, त्यांना वगळलेला आहे. म्हणून आपल्याला मिळालेली माहिती वस्तुस्थिती दर्शक नाही आहे. एवढंच नाही, 2008 साली देशामध्ये कर्जमाफी झाली, त्यानंतर 9 मध्ये आपण आणली महाराष्ट्रामध्ये, 8 नंतर. आता 9 मध्ये देखील आपण ज्यावेळेस आणली त्यावेळेस 8च्या माफीमध्ये जे समाविष्ट होते त्यांना आपण वगळलं आणि इतरांना आपण 20,000पर्यंत त्या ठिकाणी मदत केली. मर्यादा जी होती ती 20,000ची मर्यादा होती. जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आपण 2009 साली दिले होते. आणि म्हणून हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. या प्रत्येक वेळी लगतची जी कर्जमाफीची योजना आहे त्या कर्जमाफीच्या योजनेतल्या जे पात्र झाले आणि ज्यांना लाभ मिळाला त्यांना वगळण्यात आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा, टाळ्या याच्यानंतर वाजवा. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाखच शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे
महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात खरेदी संदर्भातही 7,710 प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर आपण 136 लाख क्विंटल कापूस खरेदी केलाय आणि त्याकरता 10,883 कोटी रुपयाची चुकारे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. सोयाबीनच्या संदर्भात 3,198 कोटी किमतीचा 6 लाख टन सोयाबीन आपण खरेदी केली आहे. कांद्याच्या संदर्भात जवळपास 14,687 मेट्रिक टन कांदा खरेदी केलाय आणि कांद्याचा खरेदी दर आपण 2125 केल्यामुळे आता बाजारामध्ये तो 2500 ते 3000 इथपर्यंत पोहोचलेला आहे. सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे. सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचंच आहे. आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत. आत्ता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे. नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात. फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेलं नाहीये. अध्यक्ष महोदय, काही सदस्यांनी हे जे काही लोड शेडिंग आमच्याकडे होतंय असं त्या ठिकाणी मांडलं. मुळामध्ये कुठेही लोड शेडिंग नाहीये. 32,000 मेगावॅटची मागणी यावेळेस आपण पूर्ण केली. केवळ 2 दिवस आपण, जेव्हा आपले काही संच बंद पडले होते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 500 मेगावॅट कमी होतो. पण हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लोकांना वीज मिळत नाही. याचं कारण असं होत आहे की आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि जे लोक अजूनही कृषी फिडरवर आहेत, पूर्वी त्यांना प्रॉब्लेम नव्हता. पूर्वी कृषी फिडरवर रात्रीच वीज मिळायची, दिवसा अर्धे दिवस, अर्धे रात्री पूर्ण दिवस. आता आपण 76% कृषी फिडरला दिवसा वीज देतोय, 76%. फक्त 24% राहिलेली. आपण जो या ठिकाणी सांगितलं होतं की दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांना 76%वर, ते 76%ना आपण दिवसा दिल्यामुळे रात्री आपण वीज बंद करतो. आणि ती बंद केल्याबरोबर जे कृषी फिडरवर आहेत त्यांना ती लोड शेडिंग वाटतं. ते लोड शेडिंग नाही आहे. त्यांना गावठाण फिडरवर जावं लागेल. ते मायग्रेशन आपण सुरू केलेलं आहे. अशा सगळ्या केसेस आयडेंटिफाय करून त्यांना जे गावठाणाचं फिडर आहे त्या फिडरवर नेण्याचं काम देखील आता मोठ्या प्रमाणात आपण करतो. नाही, थोडे बहुत त्याच्यामध्ये आता जसं मी उदाहरण सांगतो की वसई विरारला आता 3 दिवस आपण लाईट बंद ठेवले, 3 दिवस ठेवावे लागले. आता त्यातनं हे लक्षात आलं, आतापर्यंत जे लो लाईंग एरिया वाटत नव्हते तेही आहेत. आता तिथेही आम्ही योजना करतो आणि सगळं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे उंचीवर तयार करायचं, स्टेज करायचं आणि त्याच्यावर उंचीवर तयार करायचं. अशा पद्धतीनं आता जेवढा भाग बुडलेला होता त्या सगळ्या भागात आम्ही ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही हो, पूरपट्ट्यातही ते करतोय आपण. बोलणार आहे त्याच्यावर काळजी करू नका. स्मार्ट मीटरचं स्मार्ट मीटर
खरं म्हणजे राज्यामध्ये आता तर देशातच सगळीकडे स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी झालंय. आपल्या राज्याने 1,23,00,000 स्मार्ट मीटर्स लावले आहेत. म्हणजे आपण मोर दॅन 50% आता पोहोचलेलो आहोत. 1,23,00,000. यामध्ये तक्रारी किती ग्राहकांकडनं आल्या? 3,92,000 ग्राहकांकडनं तक्रारी आल्या. जिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. म्हणजे 0.0017%. आणि एवढंच नाही तर आपण काही प्रमाणात स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला विजेची सवलत देखील दिली आहे. पण आता यावेळेस निश्चितपणे झाली. काही लोक म्हणतात की आमचं बिल जास्त आलं. हे का आलं याचा एक अभ्यास केला. हे वर्ष एक वेगळं वर्ष आहे. 3 महिने हीट वेव्ह आहे या वर्षामध्ये. आणि त्यामुळे आपण बघा की उन्हाळ्यामध्ये आपलं जे कन्झम्पशन 28,000 मेगावॅट असतं ते सातत्याने 3 महिने 32,000 मेगावॅट आहे. म्हणजे 4,000 मेगावॅट अधिकची वीज आपण वापरतो. त्याचा परिणाम काय होतो? म्हणून एक आपण स्टडी केला बदलापूरला. हवामानातल्या बदलामुळे आता बदलापूरमध्ये जे काही सरासरी कमाल तापमान जे आहे हे साधारणपणे मे 25 मध्ये 38 डिग्री होतं. ते मे 26 मध्ये 43 डिग्री झालं. 5 डिग्रीनी वाढलं. आणि सातत्याने हीट वेव्ह मध्ये ते 5 डिग्रीनी पुढे होतं. आणि साधारणपणे पाऊस देखील जवळपास 1 महिना उशिरा पडला. पाऊस पडला की थोडं डिमांड कमी होते लोकांचं. आता याच्यामध्ये वीज वापर समजा 1 BHKचं कुटुंब आहे. साधारण 1.5 टनचा AC आहे, फ्रीज आहे आणि पंखा आहे. अशा घरामध्ये बिल येत होतं 270 युनिट्सचं. यावर्षी वापरले गेले 270च्या ऐवजी 415 युनिट. त्यामुळे मासिक बिल 2,500 वरनं 5,000 झालं. का झालं? आपण जेव्हा 300 युनिटपर्यंत आपण स्वस्तात वीज देतो. 300 युनिटच्या वर गेलं की 5 रुपयांनी वाढ होते आणि 500 युनिटच्या वर गेलं की अजून 2 रुपयांनी वाढ होते. टेलिस्कोपिक पद्धत आहे. आणि या टेलिस्कोपिक पद्धतीमुळे ज्याचा 270 युनिटचा वापर होता त्याचा 415 युनिट झाला. 2 BHK जो आहे याच्यामध्ये त्यांचा वापर अंदाजे 425 युनिट होता, तो झाला 655 युनिट. आणि 4,500 वरनं 8,000वर त्यांचं बिल गेलं. 300ची मर्यादा ओलांडली, इकडे 500ची मर्यादा ओलांडली. आणि म्हणून याचा काही स्मार्ट मीटरशी संबंध नाही. जिथे स्मार्ट मीटर लागलं नाही त्याही ठिकाणी अशाच पद्धतीची बिलं आलेली आहेत. कारण एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आणि हीट वेव्हमुळे विजेची मागणी अधिक होती आणि जास्त प्रमाणात वीज आपण वापरली आहे. नाही, सोलरवाल्यांना येऊ नाही शकत. तुम्ही द्या ना, अशी असेल केस येऊ नाही शकत. त्याच्यामध्ये तो एक वेगळी केस आहे नाना भाऊ. त्यांच्या प्रॉफिटमध्ये थोडा आपण शेअर घेतलेला आहे. त्यांना प्रॉफिटच आहे. आणि ते कुठले 10 किलोवॅटपेक्षा मोठे, छोट्यांना तर काहीच नाही. यामध्ये खतांचे भाव वाढले या संदर्भात एक विषय आला. युरिया आणि DAP याच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्याची वाढ त्याच्यामध्ये उलट या जागतिक परिस्थितीमध्ये जगातले भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने आपलं अनुदान वाढवलं आणि त्याचे भाव जे आहेत ते स्थिर ठेवलेले आहेत. इतर गोष्टींमध्ये काही भाव वाढलेले आहेत हे मात्र नक्की आहे. त्यानंतर एक बीड जिल्ह्याचा 800 कोटीचा विमा प्रलंबित आहे. ही चुकीची माहिती आहे. असा कुठलाही 800 कोटीचा विमा प्रलंबित नाही. उलट सुरेश धस साहेबांनी मांडलं या बीड जिल्ह्यामध्ये जो काही घोटाळा त्या पीक विम्यामध्ये झाला त्याच्यामुळेच आपण सगळे आता या नवीन पद्धतीकडे आलेलो आहोत. यासोबत
कृषी समृद्धी योजनेमध्ये 5,000 कोटी रुपये द्यायचे होते, ते दिले नाही असं सांगितलं. हे खरं आहे, आपण हे ठरवलं होतं की 5,000 कोटी दरवर्षी द्यायचे. 2,000 कोटीच आपण आता दिले आहेत, पण उर्वरित पैसे देखील आम्ही त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निश्चितपणे देऊन आणि इथलं जास्तीत जास्त जे काही काम आहे ते आपण पूर्ण करू. ठिबक सिंचनच्या संदर्भात 217 कोटी रुपये आता केवळ पेंडिंग आहे, तेही पैसे आता आम्ही देऊन टाकू आणि संपूर्ण त्याचं जे काही ठिबक सिंचनचं बिल आहे ते पूर्ण करू. एक खतांच्या रेक पॉईंटबद्दल भंडाऱ्याचा विषय भोंडेकरांनी मांडला होता. त्यामध्ये तुमसर टाऊन इथे एक नवीन रेक पॉईंट आपण तयार करतो आणि गुड शेड आणि सोयीची कामं आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात आता आपण कळवलं देखील आहे की इथे आपल्याला सुरू करता येईल. बोगस बियाण्यांच्या संदर्भातला विषय एक मांडण्यात आला. हे खरं आहे की सोयाबीनच्या संदर्भात उगवण क्षमता कमी असलेल्या असे काही बियाणं त्या ठिकाणी आहे अशा तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या. एकूण आपण 5,580 नमुने घेतले होते. त्या नमुन्यांमध्ये 367 नमुने जे आहेत हे आपल्याला अप्रमाणित किंवा उगवण क्षमता कमी असलेले आढळून आले आहेत. मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई आपण सुरू केलेली आहे. यावर्षी 1141 विक्री परवाने निलंबित केले आहेत. 242 विक्री परवाने हे रद्द केलेले आहेत आणि या अनियमिततेच्या अनुषंगाने 113 गुन्हे हे आपण त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत. यासोबत एक शेतकरी ॲग्रो कंपनीचा बोगस मिश्र बिया खतांची विक्रीच्या संदर्भातला विषय, त्यांच्यावरही कारवाई आपण त्या ठिकाणी केली आहे. पीक विमा सॅटेलाइट पीक कापणी या संदर्भात प्रताप अडसडांनी सांगितलं. त्यात आपण 50% प्रतापदारा सॅटेलाइटच्या माध्यमातून आणि 50% प्रत्यक्ष कापणी अशा प्रकारचा हायब्रिड प्रयोग करतोय. पण पुढच्या काळात आपण जसं सांगितलं नवीन DCS पद्धती आणून याला फुली डिजिटल कसं करता येईल त्या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. नैसर्गिक शेतीच्या संदर्भात आपण अनुदान जे आहे ते ठेवलेलं आहे आणि ते योग्य ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. बूस्टर सीड वगैरे या संदर्भात काही तक्रारी आपण केल्या आहेत, त्याही तक्रारींच्या संदर्भात आपण कारवाई केली आहे. एक जितेंद्र आव्हाडजी आणि जयंत पाटीलजींनी रतनशी प्रेमसी ट्रस्टच्या संदर्भातला मुद्दा मांडला आहे. त्या संदर्भात आव्हाडसाहेब आता त्या फेन्सिन इन्फोटेक LLP व्यवहारामध्ये 5.25 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात आलेले आहे. त्यामध्ये ती त्रुटी राहिलेली नाही. मात्र या संदर्भात आपण अनेक आरोप केलेले आहेत. फक्त आता यातला प्रश्न एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने याच्यात स्टेटस को देऊन ठेवलेला आहे. त्यामुळे त्या स्टेटस कोमुळे म्हणजे याही बाजूने नाही त्याही बाजूने कुठली कारवाई त्याच्यामध्ये करता येत नाहीये. तथापि आपण काही नवीन मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांचीही दखल घेऊन त्यावर योग्य ती कारवाई ही आपण निश्चितपणे करू आणि आपण मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाला पाठवून त्यांच्या मार्फत तेच सांगतो की लॉ अँड ज्युडिशरी मार्फत ते चॅरिटी कमिशनरकडे पाठवण्यात येतील. नाही तसा लावता येत नाही ना, म्हणजे आपल्याला काय हा कायदा आपल्याला माहिती आहे. या कायद्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर लावायचा अधिकार नाही आहे. आपल्याला फक्त या तक्रारी चॅरिटी कमिशनरला पाठवाव्या लागतात. चॅरिटी कमिशनर जे आहेत ते स्वतः जज असतात, ते सेशन्स जज असतात, त्यामुळे ते त्या संदर्भातली सुनावणी घेत असतात. एक प्रवीण दटके आणि नानाभाऊ तुम्ही देखील जे प्रदूषण आपल्या वैनगंगेत होतं तो मुद्दा मांडला. तर दटके साहेब आपल्याला दोघांनाही सांगतो की आता नाग नदी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झालेला आहे. 2400 कोटी रुपये आपल्याला जायकाच्या माध्यमातून मिळालेले आहेत. या संदर्भात नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र, 520 किलोमीटरच्या लाईन्स आणि 7 पंपिंग स्टेशन आपण उभारतो. नाही ते केलं तरच याचं पूर्ण आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याचा अहवाल तयार केला आहे. तथापि आपलंही आपण म्हणणं त्याच्यामध्ये निश्चितपणे ऐकून घेऊ. तिरी आणि मिशीच्या संदर्भातला विषय आहे तो निश्चितपणे लक्ष घालण्यात येईल. नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प, आता हा प्रकल्प जो आहे CWC कडे गेलाय, त्याची मान्यता मिळेल. बाकी सगळ्या मान्यता झालेल्या आहेत आणि याच वर्षी या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कॅनाल आणि 14 जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आपले जे आहेत हे मोठे करायचे आहेत, त्याची हाईट वाढवायची आणि त्याचं स्टोरेज वाढवायचं आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 24 नवीन स्टोरेजेस करायचे आहेत. अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी निश्चितपणे करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
या व्यतिरिक्तच्याही जेवढ्या नदीजोड प्रकल्प आहेत हे सगळे आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, DPR स्टेजमध्ये आहेत. यांचा DPR झाला की त्यालाही CWCची मान्यता जी आहे ती मान्यता आपण त्या ठिकाणी घेऊ. सुरेश धस साहेबांनी देखील काही मुद्दे मांडलेले आहेत, त्या सगळ्या मुद्द्यांवर येत नाही. मला असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांचं योग्य ते जे काही उत्तर आहे ते मी या ठिकाणी देईल. माननीय जयंतरावांनी काही सांगलीतल्या 2-3 केसेस मांडलेल्या आहेत, तर त्या संदर्भात मी जयंतराव निश्चितपणे त्याची माहिती घेतलेली आहे. मला वाटतं आलेली आहे बहुतेक माझ्याकडे. एकतर तुम्ही हा डोंबिवलीचा विषय मांडला जो नगरसेवकाचा रमेश सुकरे म्हात्रे, तर त्या संदर्भात त्यांना अटक केलेली आहे आणि आत्ताच त्यांना कोर्टाने 3 दिवसाचा रिमांड दिलेला आहे आणि आता ते पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी आहेत. दुसरं विलास वाघमारे दुहेरी हत्याकांड आणि दादासाहेब वाघमारे यांचं अपहरण या संदर्भात गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. ही घटना मला असं वाटतं पहिली घटना जी आहे ती 2023ची आहे आणि जे जुने आरोपी आहेत 26चे आरोपी पकडले आहेत, पण जुन्या आरोपींचा 26च्या घटनेत तर तेच सांगतोय की आत्तापर्यंतच्या तपासात जुन्या आरोपींचा त्या साक्षीदाराच्या हत्येत अजूनपर्यंत काही सहभाग आला नाही. ही वेगळी केस आहे, पण तथापि याची जी काही चौकशी आहे ती चौकशी ही निश्चितपणे आपण करू. खरं म्हणजे अनेक विषय आपल्यासमोर आलेले आहेत. नाना भाऊ त्याची पण मी माहिती घेतली. आता ठीक आहे, आता तुम्ही म्हटलंय तर मी तुम्ही सांगितलेलं सत्य मानून त्या संदर्भात पुन्हा माहिती घेईल. माझ्याकडे आलेली माहिती जरा वेगळ्या पद्धतीची आहे, पण शेवटी नाना भाऊ बोलल्यात तर मी म्हणूनच तुम्ही सांगताय म्हणून पुन्हा माहिती घेईल. आत्ता माझ्याकडे जी माहिती आली आहे ती माहिती आपल्या माहितीपेक्षा विसंगत माहिती आहे आणि म्हणून आपण सभागृहात उपस्थित केल्यामुळे पुन्हा त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे मी घेईन. खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय आपण सगळ्यांनी मांडले. सगळ्या विषयांना इथे उत्तर देणं काही शक्य नाही आहे. ज्या विषयांना उत्तर देणं शक्य होतं ते विषय मी मांडलेले आहेत. कोणाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला भेटून देखील ते माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. आता आज अधिवेशन संपणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर मी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं दर्शन घेण्याकरता जाणार आहे. त्यामुळे जाताना एवढंच सांगतो, शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. त्यांचा श्रम, श्रद्धा, त्यागातूनच फुलतो विकासाचा गौरव. या मातीतल्या प्रत्येक हाताला आम्ही देऊ नवी ताकद, नवा आधार. त्यांच्याच आशीर्वादाने देऊ महाराष्ट्राला नवाचार आणि नवा आकार. धन्यवाद. जय हिंद.